Hi friends, welcome to my next video of English grammar, in which we are going to see a new topic that is called voice. Now what is voice? Voice means what? विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंग्लिश ग्रामरचा एक नवीन टॉपिक या ठिकाणी शिकणार आहोत, ज्याचं नाव आहे व्हॉइस. मग आता व्हॉइस नेमका काय आहे, कसा आहे? How to convert active voice into passive voice? How many types are there? That we are going to see in this video. Now see voice. Voice means what? There are two types of voice, active voice and passive voice. First of all, I want to clear it to you all that what is voice. Voice means the use of verb according to the subject and verb. जेव्हा आपण verb हा म्हणजे ऑब्जेक्ट किंवा सब्जेक्ट यांच्याप्रमाणे जर यूज करत असतो, म्हणजे ज्या सेंटेन्स मध्ये verb हा सब्जेक्ट नुसार किंवा verb नुसार येत असतो, तेव्हा त्या ठिकाणी त्याला व्हॉइस असं म्हटलं जातं. इट्स व्हेरी सिंपल. म्हणजे जेव्हा वर्बचा यूज आपण सब्जेक्ट नुसार किंवा ऑब्जेक्ट नुसार म्हणजे जसा सब्जेक्ट असेल तसा यूज करतो, त्या ठिकाणी त्याला व्हॉइस असं म्हणतात. देअर आर टू टाइप्स ऑफ व्हॉइस, ऍक्टिव्ह व्हॉइस अँड पॅसिव्ह व्हॉइस. हाऊ मेनी व्हॉइस आर देअर? टू टाइप्स ऑफ व्हॉइस आर देअर. फर्स्ट वन इज ऍक्टिव्ह व्हॉइस अँड सेकंड वन इज पॅसिव्ह व्हॉइस. Now what is active voice? Active voice means the action is done by the subject. A sentence in which action is done by the subject. जेव्हा एखाद्या सेंटेन्स मधली ऍक्शन ही सब्जेक्ट द्वारे केली गेली असेल, तेव्हा ते सेंटेन्स कशाचं असतं? ऍक्टिव्ह व्हॉइसचं असतं. अँड पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय सांगता येईल? द सेंटेन्स इन विच द ऍक्शन इज डन टू द सब्जेक्ट बाय अन ऑब्जेक्ट. जेव्हा एखादी ऍक्शन सब्जेक्ट साठी ऑब्जेक्ट द्वारे केली गेली असेल, सब्जेक्ट साठी कोणाद्वारे केली गेली असेल? ऑब्जेक्ट द्वारे, तेव्हा ते सेंटेन्स पॅसिव्ह व्हॉइसचं आहे असं म्हटलं जातं. इन ऍक्टिव्ह व्हॉइस सब्जेक्ट इज प्रॉमिनंट. ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये काय प्रॉमिनंट असतो? सब्जेक्ट प्रॉमिनंट असतो, बिकॉज द वर्ब इज युज्ड अकॉर्डिंग टू द नंबर अँड जेंडर ऑफ सब्जेक्ट. अँड इन दिस सेंटेन्स द मोड ऑफ ऍक्शन इज फ्रॉम सब्जेक्ट टू ऑब्जेक्ट. बघा, जी मोड ऑफ ऍक्शन आहे ती सब्जेक्ट कडून ऑब्जेक्ट कडे आहे, म्हणजे सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, इकडून त्या ऑब्जेक्ट कडे जाणारी मोड ऑफ ऍक्शन असते. पण पॅसिव्ह व्हॉइस मध्ये मात्र बघा, इथं ऑब्जेक्ट प्रॉमिनंट आहे आणि इथली मोड ऑफ ऍक्शन काय आहे? ऑब्जेक्ट टू सब्जेक्ट, बिकॉज वी हॅव सेड दॅट द ऍक्शन इज डन बाय द ऑब्जेक्ट टू द सब्जेक्ट. सो दिस इज पॅसिव्ह व्हॉइस अँड ऍक्टिव्ह व्हॉइस. आपण एक एक्झाम्पल पाहू आणि त्याच्यावरून समजून घेऊ. बघा, राम eats an apple. बघा, here Ram is subject, eats is V1 and apple is object, right? So here while converting it into passive voice, here subject is prominent, the action is done by the subject. Here we are going to convert it into passive voice by using simple method. An apple is eaten by Ram. An apple is eaten by Ram. So here object is prominent. Apple is eaten by Ram. Not Ram is important. Means subject is not as equal important as we have seen in active voice. ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये सब्जेक्ट प्रॉमिनंट असतो, तर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये ऑब्जेक्ट प्रॉमिनंट असतो. So this is the way to convert active voice into passive voice. Now we are going to see it in detail how to convert active voice into passive voice. याच्या थ्रू आपण फक्त एवढं समजून घेतलं की ऍक्टिव्ह व्हॉइस काय असतं, पॅसिव्ह व्हॉइस काय असतं. पुन्हा एकदा शॉर्ट मध्ये सांगतो. ऍक्टिव्ह व्हॉइस मीन्स अ सेंटेन्स इन विच ऍक्शन इज डन बाय द सब्जेक्ट. हियर सब्जेक्ट इज प्रॉमिनंट, इन विच द सब्जेक्ट means the door of action is from subject to object. For example, Ram eats an apple. In passive voice,
a sentence in which action is done to the subject by an object. Here object is prominent. The structure will be like this: object plus helping verb plus V3 plus by plus subject, and the door of action is from object to subject. And for example, an apple is eaten by Ram. So we are going to see how to convert it into various, means active voice into passive voice in various tenses. टेन्स नुसार आपण काय करणार आहोत, एक एक त्या ठिकाणी बघणार आहोत. सी द फर्स्ट टेन्स. बघा पहिला टेन्स कोणता आहे. ॲज यू नो दॅट देअर आर 12 टेन्सेस इन इंग्लिश लँग्वेज, बट ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह कॅन बी डन ओनली इन 8 टेन्सेस. म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की इंग्लिशमध्ये 12 काळ आहेत. या 12 पैकी फक्त 8च काळांमध्ये काय होतं, ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह होतं. त्यातला पहिला टेन्स जो आहे तो आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. बघा कोणता आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स. नाव हाऊ टू कन्वर्ट सिंपल प्रेझेंट टेन्स ॲक्टिव्ह व्हॉइस इनटू पॅसिव्ह व्हॉइस. जर सिंपल प्रेझेंट टेन्सचं ॲक्टिव्ह व्हॉइस असेल तर त्याचं कशा पद्धतीने पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कन्वर्जन करायचं आहे, तर आधी आपण सेंटेन्स आणि स्ट्रक्चर दोघं पाहूया. ए फॉर ॲक्टिव्ह व्हॉइस अँड पी फॉर पॅसिव्ह व्हॉइस. बघा सब्जेक्ट प्लस V1 यस और ES plus object. It is the structure of the sentence that will be given in simple present tense active voice. For example, बघा एक्झाम्पल आपण पाहूया. जसं आपण एक एक्झाम्पल या ठिकाणी घेतलेलं होतं. काय घेतलं होतं, राम eats an apple. बरोबर, हे एक्झाम्पल घेतलं होतं. आता ह्या एक्झाम्पलमध्ये राम काय आहे, सब्जेक्ट. हा काय आहे, V1 ज्याला ES लागलेला आहे. ॲन ॲपल काय आहे, ऑब्जेक्ट आहे. तर मग याचं कन्वर्जन आपल्याला पॅसिव्ह व्हॉइसमध्ये करायचं आहे. कशात करायचं आहे, पॅसिव्ह व्हॉइसमध्ये. मग आता इकडं काय घ्यायचं, आधी ऑब्जेक्ट घ्यायचा प्लस एम इज आर प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. बघा आता आपण काय केलं, सगळ्यात पहिले जे सेंटेन्स दिलेले आहे, व्हॉट एव्हर द सेंटेन्स इज गिवन टू अस, वी हॅव टू आयडेंटिफाय सब्जेक्ट वर्ब अँड ऑब्जेक्ट. म्हणजे आधी दिलेल्या सेंटेन्स मधलं सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट काय करायचंय, आयडेंटिफाय करायचं आहे. मग त्याच्यानंतर त्याला काय करायचं, कन्वर्ट करायचं. आता हे बघा सब्जेक्ट V1 ऑब्जेक्ट आलेलं आहे. आता ह्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला काय करायचे, हे वर्ड्स उचलून फक्त ठेवायचे आहेत. इथं ऑब्जेक्ट आहे, मग इथलं ऑब्जेक्ट काय केलं आपण, ॲट द बिगिनिंग यूज केलं ॲन ॲपल. त्याच्यानंतर एम इज आर. आता एम जो आहे हा फक्त आय नंतर यूज करतात. एम इज यूज्ड ओनली आफ्टर आय. म्हणजे जर इथं सब्जेक्ट आय राहिला असता तर तिथं काय आला असता, एम आला असता. इज जो आहे सिंग्युलर नाउन असेल, काय असेल, सिंग्युलर नाउन असेल तर काय यूज करायचा, इज यूज करायचा. आणि जर प्लुरल नाउन असेल किंवा प्रोनाउन असेल, प्लुरल नाउन किंवा प्रोनाउन असेल तर काय यूज करायचा, आर. मग ॲन ॲपल हे काय आहे, सिंग्युलर आहे, एकच ॲपल, म्हणून इथं काय करायचं, इज घ्यायचं. ॲन ॲपल इज. आता इट्सचा V3 यूज करायचा, काय आहे, इटन. काय आहे, इटन. त्याच्यानंतर बाय आणि मग सब्जेक्ट काय आहे इकडं, राम, म्हणून इथं घेतला राम. सो ॲन ॲपल इज इटन बाय राम. आता बघा हे काय झालं, मग ऑब्जेक्ट. अकॉर्डिंग टू दिस सेंटेन्स दिस इज अन ऑब्जेक्ट. हा इज काय, हेल्पिंग वर्ब आहे. हा इटन काय आहे, V3 आहे, बाय आहे आणि प्लस सब्जेक्ट आहे. म्हणजे ह्या फॉर्मॅटनुसार अकॉर्डिंग टू दिस स्ट्रक्चर वी हॅव टू कन्वर्ट एनी सेंटेन्स. कुठल्याही प्रकारचं सेंटेन्स असेल तर तुम्ही ते ह्या पद्धतीने काय करू शकतात, कन्वर्ट करू शकतात. मीन्स इट इज पॉसिबल टू कन्वर्ट एनी स्टेटमेंट ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स टू कन्वर्ट ॲक्टिव्ह इनटू पॅसिव्ह. म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं कुठल्याही प्रकारचं सेंटेन्स आलं तर ते तुम्ही काय करू शकतात, ॲक्टिव्ह आणि पॅसिव्हमध्ये कन्वर्ट करू शकतात. अजून एक एक्झाम्पल आपण बघूया. He gives me
अ पेन. बघा, ही गिव्ज मी अ पेन. आता ह्या सेंटेन्समध्ये बघा काय आहे, सब्जेक्ट आहे, V1 आहे, ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट आहे. आता जर सेंटेन्समध्ये दोन ऑब्जेक्ट असतील तर पहिलं असतं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आणि दुसरं असतं डायरेक्ट ऑब्जेक्ट. एक असतं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, दुसरं असतं डायरेक्ट ऑब्जेक्ट. इफ टू ऑब्जेक्ट्स आर गिवन, if pronoun is given then it is called as indirect object and if other object is given it is called as direct object. जर pronoun दिलेला असेल तर ते indirect object असतं आणि फक्त noun असेल तर ते direct object असतं. मग याला आपण दोन पद्धतीने काय करू शकतो, सॉल्व्ह करू शकतो. दोन पद्धतीने मीन्स बाय युजिंग टू डिफरंट मेथड्स वी कॅन कन्वर्ट इट इनटू पॅसिव्ह व्हॉइस. तर कशा पद्धतीने कन्वर्ट करू शकतो बघा आपण. तर पहिली मेथड काय करायचं, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट ॲट द बिगिनिंग घ्यायचं. मी इकडे येताना काय होणार, आय होणार. काय होणार, मी इकडे येताना आय होणार, कारण मी इज द ऑब्जेक्टिव्ह केस ऑफ आय अँड आय इज द ऑब्जेक्टिव्ह केस ऑफ सब्जेक्टिव्ह केस ऑफ मी. मग आय इथं काय घ्यायचं, मग एम इज आर पैकी बघा एम, आय एम गिवन, याचा V3 यूज केला. मग बाय घ्यायचा तिकडून आणि सब्जेक्ट काय घ्यायचा, हिम. बघा, आय एम गिवन बाय हिम. काय दिलं पण आपल्याला, हे राहून गेलं की नाही. मग आता काय करायचं, त्याला बायच्या आधी यूज करायचं. आय एम गिवन अ पेन बाय हिम. बघा, जर दोन ऑब्जेक्ट असतील तर काय करायचं आहे, पहिल्या ऑब्जेक्टला ॲट द बिगिनिंग यूज करा, त्याच्यानंतर आपल्या स्ट्रक्चरप्रमाणे करायचं आहे. पण जर दुसरं ऑब्जेक्ट असेल ते बायच्या आधीच यूज करायचं. इट शुड बी युज्ड बिफोर बाय. बायच्या आधीच त्याचा वापर झाला पाहिजे. सेकंड आपण याचं बघा, इनडायरेक्ट ऑब्जेक्टचं झालं. आता डायरेक्ट ऑब्जेक्टचं कसं कन्वर्ट करणार, अ पेन काय येईल, मग एम इज आर पैकी काय येणार, इज. काय घ्यायचा, इज. अ पेन इज, त्याच्यानंतर V3 काय येणार, पुन्हा गिवन. अ पेन इज गिवन कोणाला दिला, टू मी. बघा, गिवन टू मी बाय हिम. अ पेन इज गिवन टू मी बाय हिम. सो दिस इज द मेथड ऑफ ॲक्टिव्ह इंटू पॅसिव्ह व्हॉइस. म्हणजे सिम्पल प्रेझेंटचं जर हे ॲक्टिव्ह असेल तर ह्या पद्धतीने काय करता येतं, ते आपल्याला सॉल्व्ह करता येतं. बघा, आलं लक्षात. जर सिंगल ऑब्जेक्ट असेल आणि डबल ऑब्जेक्ट असेल तर दोन्ही मेथड तुम्ही यूज करू शकतात. फक्त काय लक्षात ठेवायचं आहे, हे स्ट्रक्चर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट जर दिलेला असेल, इफ यू आर गिवन सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट, देन कन्वर्ट इट इंटू ऑब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. एम इज आर यूज करताना फक्त कन्फ्युजन करायचं नाही. एम इज यूज्ड ओनली आफ्टर आय, is used only after singular subject or and are is used only after plural subject. Got it? Now see the second one, simple past tense. Which one? Simple past tense. Last time we have seen simple present tense. Now we are going to see how to convert active voice of simple past tense into passive voice. So let's see the structure. Subject plus V2 plus object. Subject plus V2 plus object. So while converting it into, we have to use object plus was where plus V3 plus by plus subject. Suppose what in the present form we have seen that Rahul ate an apple. See, Rahul ate an apple. So subject plus V2 plus object. First of all, whatever the sentence is given to you, find out subject, verb and object. Very important thing is that म्हणजे तुम्हाला जे सेंटेन्स दिलेलं असेल त्या सेंटेन्सला काय करायचंय, त्याच्यातलं सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट फाइंड आउट करायचा. आणि ऑब्जेक्ट कुठल्या फॉर्म मध्ये दिलेला आहे, V1 आहे, V2 आहे की परफेक्ट फॉर्म मधला आहे, तो आयडेंटिफाय करायचा आहे, V3 आहे हे बघायचं आहे.
ते बघितल्यानंतर आपल्याला त्याच्यावरून टेन्स कळणार आहे, कारण इट इज द ओनली सोर्स फ्रॉम वेअर वी कॅन गेट द आयडिया ऑफ टेन्स, दॅट वेदर द स्टेटमेंट और सेंटेन्स इज ऑफ विच टेन्स, म्हणजे नेमकं कुठल्या टेन्स मधला आहे हे आपल्याला कसं कळणार, तर क्रियापदाच्या या रूपावरून, म्हणजे अकॉर्डिंग टू द फॉर्म ऑफ वर्ब. मग आपण इथे V2 आहे म्हणजे सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट हे सिंपल पास्ट टेन्सचं ऍक्टिव्ह व्हॉइसचं सेंटेन्स आहे. म्हणून याला कन्वर्ट करताना मग आपण काय करणार आहोत, हे जे स्ट्रक्चर या ठिकाणी दिलेलं आहे तुम्हाला दिसतंय त्या फॉर्म मध्ये काय करायचं, त्याला कन्वर्ट करायचं. इथं ऑब्जेक्ट आहे म्हणजे ऑब्जेक्ट काय करा, बिगिनिंगला यूज करा. एन ऍपल वॉज वेअर, दोघांपैकी एकच यूज करायचं आहे. जर हे सिंग्युलर असेल तर वॉज यूज करा. इफ ऑब्जेक्ट इज सिंग्युलर देन यूज वॉज. इफ ऑब्जेक्ट इज प्लुरल देन यूज वेअर. सो एन ऍपल वॉज, ऍपल सिंग्युलर आहे म्हणून काय यूज केला, वॉज. याचा V3 यूज करायचा इटन, त्याच्यानंतर बाय घ्यायचा आणि सब्जेक्ट इकडे घ्यायचा, मग इकडे काय येईल, राहुल. बघा, सो एन ऍपल वॉज इटन बाय राहुल. एन ऍपल वॉज इटन बाय राहुल. असंच जर तुम्हाला डबल ऑब्जेक्टचं आलेलं असेल, सपोज जसं आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये घेतलं होतं, इफ डबल ऑब्जेक्ट इज गिवन टू यू, फॉर एक्झाम्पल राहुल gave me a book. सी सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट, हा सब्जेक्ट आहे, हा V2 आहे, हा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. जसं मी मागच्या सेंटेन्स मध्ये पण सांगितलं होतं, टेन्स मध्ये जर प्रोनाउन आलेला असेल आणि त्याच्यानंतर अजून एक ऑब्जेक्ट असेल तर प्रोनाउन हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतं आणि पुढचं नाउन हे काय असतं, डायरेक्ट ऑब्जेक्ट असतं. मग याचं कन्वर्जन आपण दोन मेथडने करू शकतो, एक इनडायरेक्ट ऑब्जेक्टने बिगिन करून, एक डायरेक्ट ऑब्जेक्टने बिगिन करून. मग मी इकडे येताना काय होणार, आय, मी इज कन्वर्टेड इनटू आय. आय इथं लगेच इथून एक वर्ड घ्यायचा कुठलाही, आय वॉज गिवन V3. बघा, आय घेतला, वॉज घेतला, V3 घेतला, गिवन. त्याच्यानंतर काय दिलं पण मला, अ बुक, हे पण यूज करून घ्यायचं बायच्या आधी, जसं लास्ट टेन्स मध्ये मी सांगितलं तुम्हाला, दॅट वी हॅव टू यूज दॅट अनदर ऑब्जेक्ट बिफोर बाय. त्याच्यानंतर बाय यूज करायचा आणि मग सब्जेक्ट घ्यायचा, बरोबर आहे. तसंच आता अ बुक पण इकडे घ्या, अ बुक वॉज गिवन, बरोबर, इथपर्यंत आलं, अ बुक वॉज गिवन. आता टू वापरायचा आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट घ्यायचा, टू मी बाय राहुल. So this is the method to convert simple past tense active voice into passive voice. So this is very important. This structure is very important in which subject plus V2 plus object. जे सेंटेन्स तुम्हाला दिलेला आहे त्याच्यात पहिले सब्जेक्ट शोधायचा, V2 शोध म्हणजे जे वर्ब फॉर्म दिलेला असेल तो बघायचा. जर V2 दिलेला असेल तर ह्या स्ट्रक्चर नुसार काय करायचं, त्याला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कन्वर्ट करायचंय. आलं लक्षात. आता आपण पुढचा तिसरा टेन्स बघूया. नाव सी द थर्ड वन, सिंपल फ्युचर टेन्स. आता तिसरा टेन्स, आपण पहिले दोन पाहिले, सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट. आता तिसरा टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स. हाऊ टू कन्वर्ट सिंपल फ्युचर टेन्स ऍक्टिव्ह व्हॉइस इनटू पॅसिव्ह व्हॉइस. तर नेहमीप्रमाणे आधी ऍक्टिव्ह आणि पॅसिव्हचं स्ट्रक्चर तुम्हाला लिहून दाखवतो. बघा काय येतं, सब्जेक्ट प्लस शॅल विल plus V1 plus object. Subject plus shall will plus V1 plus object. Here object plus shall will plus B plus V3 plus by plus subject. बघा याचं एक्झाम्पल बघू आपण. राहुल will eat an apple. सी जसं आपण लास्ट सेंटेन्स घेतलं होतं तेच काय घेतोय मी की तुमच्या लक्षात यावं म्हणून. बघा राहुल सब्जेक्ट आहे, शॅल विल फ्युचर टेन्स दाखवतो, हा V1 आहे, हा हेल्पिंग वर्ब आहे,
V1 आहे आणि हे ऑब्जेक्ट आहे. So while converting it into passive voice we have to use the same method like an apple. बघा ऑब्जेक्ट म्हणून काय येते इथून an apple. shall आणि will. आता shall आणि will कुठे यूज करायचा? I आणि we जर काय असेल सब्जेक्ट असेल तर तिथे shall यूज करायचा. काय यूज करायचा? shall. If the subject is given like I or we then we have to use shall. Otherwise use will everywhere. जर तुम्हाला I आणि we सब्जेक्ट मध्ये असेल तरच shall चा वापर करा, नाहीतर सर्व ठिकाणी will वापरायचा आहे. सो ऍपल अँड ऍपल विल, तुम्ही याच्यानंतर विल जरी वापरला तरी चालतो, पण shall मात्र I आणि we नंतरच यूज करायचा आहे. सो अँड ऍपल विल, त्याच्यानंतर हा बी घेतला. आता बी का यूज करायचा? व्हाय शुड बी यूज बी? बिकॉज इट्स मॉडल ऑक्झिलरी वर्ब अँड आफ्टर मॉडल ऑक्झिलरी वी हॅव टू यूज V1. मग मॉडल ऑक्झिलरी नंतर जर V1 यूज करायचा आहे आणि आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये तर काय करावं लागतो? मेन वर्बचा V3 यूज करावा लागतो. मग हेल्पिंग वर्ब ऑलरेडी आहे, मेन वर्ब आहे, मग शेवटी कोण शिल्लक राहतो? जो बेस फॉर्म आहे टू बी चा, हा बी आपल्याला या ठिकाणी घ्यावा लागतो ऍज अ V1 म्हणून. म्हणजे तो याचा रूल पण ब्रेक होत नाही आणि पॅसिव्ह व्हॉइसचा पण रूल ब्रेक होत नाही. म्हणून अन ऍपल विल बी इटन बाय राहुल. अन ऍपल विल बी इटन बाय राहुल. बघा त्याच्यानंतर सेकंड एक्झाम्पल जे आपण आताच घेतलं होतं, राहुल विल गिव मी अ बुक. सेम तसंच आपल्याला काय करायचं आहे? कन्वर्ट करायचं आहे दोन याच्यामध्ये, जसं आपण आधी घेतलं होतं. आता इथं पण काय? राहुल विल गिव मी अ बुक. सब्जेक्ट आहे, हेल्पिंग वर्ब आहे, वर्ब आहे, त्याच्यानंतर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे आणि हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. तर याचं कन्वर्जन करताना कसं करणार? बुक आधी आपण डायरेक्ट ऑब्जेक्ट घेतला, तुम्ही इनडायरेक्ट घेतला तरी चालेल. अ बुक विल बी सेम वे. अ बुक घेतला, शल विल पैकी एक घेतला, बी घेतला, V3 गिवन कोणाला? टू मी बाय राहुल. बघा आणि हेच इनडायरेक्ट ऑब्जेक्ट मध्ये कसं येणार? आय शल त्याच्यानंतर बी गिवन अ बुक बाय राहुल. सी, so this is the way to convert simple future tense active voice into passive voice. एकदम सिंपल आहे, सोपा आहे. सगळ्यात पहिली गोष्ट काय आहे की तुम्हाला काय करायचंय? आयडेंटिफाय करायचंय वेदर द गिवन स्टेटमेंट इज ऑफ विच टेन्स, की दिलेलं सेंटेन्स हे कुठल्या टेन्सचं आहे. सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट या ठिकाणी फाइंड आउट करायचं. त्याच्यानंतर वर्ब वरून तुम्हाला टेन्स डिसाइड करायचंय की कुठल्या टेन्स मधला आहे आणि त्या टेन्स नुसार या स्ट्रक्चर मध्ये काय करायचंय? फक्त ते एक एक वर्ड त्या ठिकाणी टाकत जायचंय, म्हणजे आपोआप तुमचं एक्झाम्पल सॉल्व्ह होतं. अँड इट्स व्हेरी इझिएस्ट मेथड टू सॉल्व ऍक्टिव्ह व्हॉइस इनटू पॅसिव्ह व्हॉइस. द रिमेनिंग वी विल सी इन द नेक्स्ट व्हिडिओ. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण राहिलेले 5 टेन्स जे आहेत ते कव्हर करूया. थँक्यू.